खरं तर अकोले नगरपंचायतच्या नव्हे तर अकोले शहराच्या इतिहासातील हा खरं तर आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाच्या घडामोडींचा कुठेतरी मनामध्ये एक द्विधा मनस्थिती आहे. आनंद व्यक्त करावं का खंत व्यक्त करावी, परंतु अकोले नगरपंचायतचा हा जो कारभार आहे, भारतामध्ये भारतीय व्यवस्था ही लोकशाहीवर चालते आणि लोकशाहीमध्ये कुठलीही सामाजिक संस्था असेल, शासकीय संस्था असेल, संविधानिक संस्था असेल, आणि त्यात माझी नगरपंचायत ही क वर्गामध्ये मोडणारी नगरपंचायत आहे. आणि आज येथे विद्यमान सध्याच्या घडीला अकोले नगरपंचायतमध्ये अध्यक्ष म्हणून कामकाज पाहणारे माननीय बाळासाहेब काशीनाथ वडजे यांच्या विरुद्ध आम्ही सर्वपक्षीय नगरसेवकांनी अविश्वास व्यक्त केला होता कलेक्टर महोदयांकडे, आणि त्याची अंमलबजावणी आज 17 तारखेला इथे होणार होती. भारतीय जनता पार्टीच्या 12 नगरसेवकांपैकी तसा अविश्वास दाखल करताना आमच्यासोबत 9 जण होते, परंतु आज उपस्थितांमध्ये 8 नगरसेवक आणि राष्ट्रवादी शिवसेना आघाडीचे शहर आघाडीचे 4 नगरसेवक असे एकूण 12 नगरसेवकांनी 17 पैकी 12 2 चतुर्थांश असा जो आमचा कोटा होता त्या आकड्याच्या अनुषंगाने आम्ही आज 12 नगरसेवकांनी माननीय बाळासाहेब वडजे यांच्यावर अविश्वास दाखल केला. त्याची सुनावणी कलेक्टर महोदयांच्या वतीने आपले पीठासीन अधिकारी अरुणजी उंडे साहेब यांनी स्वीकारली होती आणि अतिशय शांतपणे आणि प्रत्येक गोष्ट नियमाला धरून असा आजचा हा अविश्वास ठराव आम्ही पारित केला आणि तो आमच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी मंजूर करून कलेक्टर महोदयांकडे आज ते सुपूर्द करणार आहेत. खरं तर लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत सिद्ध करणं हे काय कुठल्या एखाद्या ताकदीचं काम आहे किंवा व्यक्तिनिष्ठता आहे असं नाही, परंतु शहराचा विकास आणि शहराच्या विकासाबरोबर निवडून आलेल्या नगरसेवकांचे जी काही कामे आहेत किंवा नगरसेवकांचं जे काही म्हणणं आहे, आज आम्ही इथे जे एवढे काही 12 नगरसेवक उपस्थित आहोत, आम्ही प्रत्येकाला आज उद्या भविष्यात येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये जनतेसमोर सामोरे जायचे आहे. परंतु आज आमची परिस्थिती अशी आहे की 4-4.5 वर्ष आम्ही इथे काम करतो आहे. अगदी थोड्या काळाचा आमचा कालावधी शिल्लक असताना देखील आमच्या शहराच्या विकासाचा स्तर अगदी निच्च दर्जाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही खूप वारंवार माहिती सांगून थकलो होतो. आम्ही सांगताना आम्ही कुठल्याही पक्षाचा अनादर केला नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीच्या गटाला सोडलं नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कायद्यात राहून कायद्याच्या तरतुदी पूर्ण करून आम्ही आज इथे सगळ्या विश्वासाला सामोरे गेलो आणि मला आनंद व्यक्त करते मी की माझ्याबरोबर राहिलेले माझे सगळेच नगरसेवक, 1 नंबर आमच्या विमलताई मंडलिक आहेत, 2 नंबरला आमचे सागर भाऊ चौधरी आहेत, 3 नंबरला प्रतिभाताई मनकर आहेत, 4 नंबरला हितेश भाऊ आहे, 5 नंबरला मी स्वतः सोनाली नायकवाडी, 6 नंबरमध्ये आमच्या श्वेताली ताई आहेत रुपवते, 7 नंबरमध्ये आरिफभाई आहेत, 8 नंबरमध्ये जनाताई आहेत, 9 नंबरमध्ये माधुरीताई आहेत, 10 नंबरमध्ये 10 नंबर गैरहजर राहिलेला आहे, कविताताई शेळके आहेत, माधुरीताई शेणकर आहेत. अशा आमच्या 12 जणांचा आज इथे सर्वांनी एका मताने हात वर करून अविश्वास पारित केला आणि तो आमच्या उंडे साहेबांनी मान्य केलेला आहे. तरी आजची ही अविश्वासाची प्रक्रिया खरं तर आज आपल्या शहरातच नाही तर आपल्या अकोले तालुक्यात खूप काळानंतर हा दिवस आलेला आहे. मी ह्याच्यावर एवढंच व्यक्त करेल की येणारा आगामी काळ हा शहराच्या विकासाचा असावा आणि आमच्या माध्यमातून शहराचा आम्हीच नाही तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना, महायुतीच्या वतीने या शहरामध्ये विकास कामे व्हावीत, एवढीच मी आज या निमित्ताने इथे माझी प्रतिक्रिया व्यक्त करते. धन्यवाद. आता जे 4 नगरसेवक अनुपस्थित होते त्यांनी व्हीप तुम्ही घटनेच्याने काढलेला होता. हो बरोबर. सुधारला तर त्याविरुद्ध काय आपण कारवाई मागणी करणार? नियमानुसार कलेक्टर महोदयांकडे आम्ही त्यांनी व्हीप नाकारल्याचं कारणही दिलेलं नाही किंवा का अनुपस्थित राहिला त्याचंही कारण दिलेलं नाही. तर माझी त्यानिमित्ताने मी गटनेत्यामार्फत कलेक्टर महोदयांना आणि पीठासीन अधिकाऱ्यांना त्याबद्दल मी पूर्वकल्पना सगळी दिलेली आहे आणि गटनेत्यांच्या
पत्रावर त्यांच्यावर पुढील कारवाई व्हावी, कायदेशीर कारवाई व्हावी, सामाजिक कारवाई नाही तर कायदेशीर कारवाई व्हावी आणि त्यांना व्हीपचा अनादर हा किती चुकीच्या पद्धतीने केलेला आहे किंवा शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत, घटनेमध्ये जे नियम आहेत त्यांना जुगारणं हे किती चुकीचं आहे याची कल्पना त्यांना येईल असं मला खात्री आहे. गेल्या तुम्ही मगाशी सांगितलं की 4.5 वर्ष झालेले आहेत. 4.5 वर्षापूर्वी अकोले शहरामध्ये वैभवराव पिचड असतील, मधुकरराव पिचड असतील, दिवंगत त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने सर्वोच्च सर्वाधिक जास्त या ठिकाणी जागा या ठिकाणी मिळवल्या आणि सत्ता या ठिकाणी मिळवली. त्यानंतर प्रथमतः तुम्हाला त्या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून संधी सुद्धा त्या ठिकाणी दिली. तुम्ही आता असं बोलल्या की गेली 4.5 वर्ष झाली विकासाचा जो स्तर आहे अगदी बरोबर, खाली नीच आहे म्हणे, बरोबर. खालचा राहील. ठीक आहे, तुम्ही माझा शब्द पकडलात, हरकत नाही. परंतु आम्ही सत्ताधारी नगरपंचायतचे नगरसेवक आहोत. आमच्याकडे येणाऱ्या कामांमध्ये मला सांगायला खंत वाटते खरं तर की माझ्या कार्यकाळात तुम्ही पत्रकार आहात, मी एक सामाजिक लोकनेता म्हणून किंवा निवडून आलेली एक पदाधिकारी म्हणून ज्यावेळी नगरपंचायतमध्ये येऊन बसतो त्यावेळी कामांचा आराखडा असतो. आज आली सोनाली नाईकवाडी रस्त्यांचे कामं झाले असं होत नसतं. प्रोसेस असतात, वेळ जातो, टेंडर होत असतात, सगळ्या गोष्टी होत असतात. येणाऱ्या आगामी काळात एखादा कोणताही माणूस एखाद्या पदावर बसल्यानंतर तो आल्यावर दुसऱ्या दिवशी अकोल्याचा काय पालट करत नाही, ते नायक पिक्चरमध्येच होत असतं. ही पहिली गोष्ट. आणि 1.25 वर्षामध्ये माझ्या कार्यकाळात येणारी कामं ती भले DPC जिल्हा नियोजनकडनं असतील किंवा शासनाकडनं आलेले असतील, विशेष अनुदान असेल, विशेष नाही वैशिष्ट्य पुनर्योजना असतील किंवा शासनाकडचे काही आमचे GR पडलेले असतील, त्या कामांची सुरुवात झाली खरी, परंतु त्या कामांचे स्तर, त्या कामांचा दर्जा या गोष्टी वारंवार आम्ही सगळ्यांनी नगरपंचायतच्या सभागृहात मांडलेलं आहे. आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. आमच्या योगा भवनाचं काम आहे, त्याची निष्ठा, त्याचा दर्जा इतका निकृष्ट दर्जाचा होता. माझी कमीत कमी ह्या आमच्या सभागृहामध्ये कमीत कमी 8 वेळा माझी मागणी होती की त्याला बडतर्फ करा, त्याला काळ्या ब्लॅकलिस्टमध्ये टाका. परंतु त्या ठेकेदाराला आम्ही ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं नाही. दरवेळी आम्ही प्रत्येक ठेकेदाराला आमच्या स्वार्थाखाती अभय देतो आणि ह्या गोष्टी कुठेतरी मोडून काढाव्यात. शहराचा कुठेतरी वेगळा विजय व्हावा विकासाच्या माध्यमातून. पक्षनिष्ठता तुम्ही म्हणता मान्य आहे, पक्षनिष्ठ मी देखील आहे. ज्या नेत्यांनी मला ह्या पदावर बसलं मी आजही त्यांचा आदर करते, मी आजही त्यांच्याच पक्षात आहे. आजही त्यांच्या पक्षाचा कोणताही नियम आम्ही कुणीही मोडलेला नाही. वावड्या उठतात हे राजकारण आहे. रोज नवीन बातमी पत्रकारांनी करणं हा पत्रकारितेचा एक भाग आहे. आम्ही सामोरे जाताना कोणीही प्रत्येकाने इथे उपस्थित राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा आम्ही भारतीय जनता पार्टी आघाडी असो, आम्ही प्रत्येकाने आमच्या पक्षाचा आदर ठेवूनच या प्रक्रियेला सामोरे गेलो. पण विकासासाठी जर एकत्र आलो तर तुमचं म्हणणं काय आहे की निकृष्ट दर्जा आणि मीच नव्हे तर तुम्ही माझ्याबरोबर मला तुम्ही हा प्रश्न केला, पण तुम्ही शहरात पण असा हा प्रश्न विचारा जाऊन की शहराचा विकास हा कोणत्या दर्जाचा आहे, निकृष्ट दर्जाचा आहे की शहर विकास हा चांगल्या दर्जाचा आहे. कितीतरी कामं आमची रखडलेली आहेत, कितीतरी गोष्टी आमच्या रखडलेल्या आहेत. आम्ही बिलोमध्ये 35% बिलोत कामं घेतो, ज्याची क्वालिटी काय असणार आहे. तुम्ही मला विचारला प्रश्न उत्तर देणं मी स्वाभाविक समजते. दुसरी गोष्ट अशी की आता हे सगळं BJPचा तुमचा हा सगळा सदस्य आहात तुम्ही, तुमच्या नेतृत्वाला तुम्ही कधी या संदर्भाने तक्रारी केल्या नाहीत का बाबा असा असा विषय आहे आणि मग त्यांनी याच्यात कधी हस्तक्षेप केला नाही का, किंवा तुमच्यामध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही का वैभवरावांनी? 100% असं होईल का? वैभवराव पिचड साहेबांकडेच प्रत्येक गोष्टीची आम्ही माहिती दिली. इव्हन गटनेता बदलला त्याही दिवशी आम्ही त्या गोष्टीची कल्पना दिलेली आहे. मी स्वतः राहुल देशमुख जे आमचे तालुका मंडलाध्यक्ष म्हणून काम पाहतात, शहर मंडलाध्यक्ष आहेत ना का तालुका मंडलाध्यक्ष ग्रामीणचे, शहराला आमचे अध्यक्ष नाही तरी आम्ही ते काम पाहतात भाऊंच्या वतीने, तर आम्ही त्यांनाही कल्पना दिलेली आहे. आम्ही त्यांचे महाले जे आहेत PA स्वीय सचिव त्यांनाही कल्पना दिलेली आहे. भाऊंना प्रत्येक गोष्टीची आम्ही कल्पना दिलेली आहे. आता व्यक्तिनिष्ठता म्हणून आम्ही इथे नाही आहोत. आम्ही इथे फक्त शहर विकासाच्या भाऊंवर आमचा कुठलाही दोष नाही. भाऊ आमचे नेते आज होते, काल होते आणि उद्याही असणार आहेत. आम्ही भाऊंवर दोष म्हणून तुम्ही आम्हाला भाऊंवर विचारू नका, तुम्ही आम्हाला विचारायचं बाळासाहेबांवर विचारा.
आमचं मागणंच बाळासाहेबांची विश्वास ठरावा बाळासाहेबांचा आहे. वैभव पिचडांवर आमचं काही म्हणणं नाही. वैभव पिचड आणि माननीय दिवंगत आपले आमचे सर्वांचे नेते माननीय मधुकररावजी पिचड साहेब यांच्याविषयी आमची मनामध्ये जी भावना आहे तिच्याबद्दल व्यक्त करायला हनुमानासारखं आम्हाला आमचं हृदय काढून दाखवावं लागेल. परंतु आम्हाला वैभव भाऊंच्या बद्दल किंवा हे आता पत्रकार तुम्ही लोक बातम्या तशा करता त्याला आम्ही काय करू. त्यामुळे ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करीनात. तुम्ही जर बातम्या व्यवस्थित लावल्या असत्या तर भाऊ कमीत कमी आमच्याशी येऊन आम्हाला म्हटलं तरी असते. आम्ही त्यांना वारंवार सांगतो की भलेही तुम्हाला जे करायचं तेच करा पण आमचं म्हणणं ऐकून आम्हाला बसवा तरी समोर. आज विरोधक जेव्हा सामोरे जातात आमच्या बरोबरीने उभे राहतात रस्त्यावर येतात त्यावेळी कुठेतरी भाऊंची नगरपंचायत हा जर तुमचा शिक्का पूर्ण महाराष्ट्र राज्यात आहे तर हे थांबणं योग्य त्यावेळी होणं गरजेचं होतं. बाकी असं काय कुणाचा आकस कुणाचा रोष आमच्या मनात नाही आहे. त्यामुळे तुम्ही असं याला वेगळं राजकीय वळण देऊ नका. आमचा व्यक्ती म्हणून बाळासाहेब वडजे आणि त्यांच्या चुकीच्या कारभारावर आमचा आक्षेप आहे. अविश्वासाच्या ठरावाच्या अगोदर सर्व नगरसेवक परत अविश्वास ठराव येण्याच्या अगोदर सर्व नगरसेवक एकनाथ शिंदे साहेबांना भेटायला गेले होते. बरोबर. आणि सर्व नगरसेवक शिवसेना शिंदे गटात जाणार आहेत. यात किती तथ्य आहे? आता एक सांगा तुम्ही पत्रकार आहात. आमचा नगरविकास खात्याचे मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे. हां मग आम्ही निधी मागायला कोणाकडे जायचं? पण चर्चा अशी आहे की तुम्ही चर्चा होतात त्या पत्रकार करतात. हो चर्चा 100% होतात पण त्या पत्रकार करतात. अरे हा जर तरचा प्रश्न मला विचारूच नका. मी एकच व्यक्ती करते की नगरविकासकडे जर आम्हाला पैसे भेटत असतील ना कामांचे तर आम्ही नगरविकासच्या मंत्र्याकडे जाणार वारंवार जाणार पैसे मागणार. याचा अर्थ हा नाही होत उद्या मी मोदी साहेबांकडे जाईल. उद्या मी इथं आमचे लांबटे साहेब आहेत राष्ट्रवादीचे आहेत. ते जर एखादं काम देत असतील तर आम्ही जाऊ ना. साहेब आमचे बाळासाहेब तर किती वेळा जायचे. किती फोटो आहेत बाळासाहेबांचे किती फोटो आहेत. मग आता त्यांना तुम्ही हा विचारलं का बरं लांबटेकडे जात होते तुमच्या मनात तर मला डायरेक्ट पिचड साहेब आहेत. मग बाळासाहेबांनी जर लांबटेकडे गेले तर चालतं तर आम्ही आमच्याच खात्याचं आणि महायुतीमध्ये काम करणारा नेता आहे तो उपमुख्यमंत्री राज्याचा त्याच्याकडे जाऊन जर आम्ही निधी मागवला तर हे कुठलीही वावगी नाही. आता हे पत्रकार वावड्या उठवतात की कोणत्या पक्षात गेले काय गेले. हा भविष्यातला जर तरचा प्रश्न आहे त्याच्यावर आता लगेच उत्तरं मागणं तुम्ही रास्त नाही आणि मी तुम्हाला देणं योग्य नाही. सर्व अकोला शहरातील जे सर्व निवडून आलेले जे नगरसेवक आहे ते सर्वांची बाळासाहेब वडजेंच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजगी होती. त्याच्यामुळं त्यांनी कुठलाही जात धर्म पक्ष पार्टी पाहिली नाही. एकच का समोरचा माणूस जो आपण विश्वासाने त्या पदावर बसवला आहे तो अत्यंत भ्रष्ट आहे. त्यांची कुठलीही कामकाज करण्याची त्यांच्याकडं कुवत नाही आहे. का ते जर अध्यक्ष असतील तर अध्यक्षांनी काय प्रश्नाचे उत्तरं दिले पाहिजे. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आम्हाला क्षमता दिसली नाही. त्यानंतर आम्ही त्यांना ते पद सोडण्यासाठी वारंवार विनंती केली. पक्षश्रेष्ठींकडेही वारंवार मागणी केली की बाळासाहेबांना हे पेलवत नाही आहे. का काही गोष्टी या कठोर निर्णयाने विकास होत असतो तर ते कठोर निर्णय घेण्याची बाळासाहेब कुठली या प्रकारची क्षमता नसल्यामुळे नगरसेवकामध्ये प्रचंड नाराजगी त्यांच्या कामकाजाविषयी होती. आणि राहिला प्रश्न आता काय निधी आल्याशिवाय कुठलंही आता कोणी आम्ही नगराध्यक्ष बनवला आणि त्यांनी जर कुठल्या प्रकारे निधी आणला नाही किंवा काही काम नाही केलं तर त्यांच्याविषयी नाराजी ऑटोमॅटिक सुरूच होते. त्याचप्रमाणे बाळासाहेब आता 3 वर्ष झाले आम्ही त्यांना या पदावर बसवलेले. राज्यात सरकार आहे देशात आहे आणि नगरपंचायतमध्ये आहे. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा निधी जो विशेष निधी म्हणतो की बाबा खास आमदारांच्या प्रयत्नातून खासदाराच्या प्रयत्नातून मुख्यमंत्र्यांच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नातून जो काही निधी आपल्या नगरपंचायतला प्राप्त व्हायला पाहिजे असा एकही रुपया प्राप्त झालेला नाही आहे. त्यांनी आपलं कधीच आता बाळासाहेब आपलं स्वतःचं पद वाचवण्यासाठी जे चक्रा त्यांनी मुंबई पुणे नगर औरंगाबाद मारल्या कोर्ट कचेऱ्यासाठी मारल्या तेवढ्या जर त्यांनी चक्रा निधीसाठी मारल्या असत्या तर आम्ही कुठलीही नाराजी त्यांच्या विरुद्ध व्यक्त केली नसती. का आता बाबा विचार प्रयत्न करतायत त्यांना अपयश येऊ द्या. अपयश तो वेगळा भाग असतो. परंतु त्यांनी स्वतःचं पद वाचवण्यासाठी जेवढी धडपड केली तेवढी निधीसाठी कधीच केली नाही. त्यांनी साधा जो आपला गोरगरिबांचा जो इथं फंड तयार होतो त्या फंडावर प्रचंड डल्ला मारण्याचं काम केलेलं आहे की ज्या खरेदी केल्यात प्रचंड भ्रष्टाचार आहे. तुम्ही आता ते पत्रकारांना ते सगळं आता दाखवणारच आहे का ज्यांनी जो अग्निशामक असेल किंवा कचरा डेपोवर जे साहित्य खरेदी केलेलं असेल साधं एक रस्ता साफ करायचं मशीन त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार एक सगळं आम्ही त्यांना दाखवणं की आणि बाळासाहेबांनी पूर्ण भ्रष्टाचाराच्या बाजूनं जास्त कल दिला. नगरसेवकावर त्या ओरडू द्या आपलं खायचं काम चालू ठेवा अशा प्रकारचे बाळासाहेबांनी काम करताना भूमिका घेतल्यामुळं आम्ही बाळासाहेबांना काढून टाकावं लागेल बाऊनला असं अर्थहान म्हणजे बेंबीच्या द्याटापासून ओरडूनला बाऊनला सांगितलं की माणसाला तुम्ही काढा तातडीने काढा तुम्हाला वाटतं तर कुणी करा. का हा माणूस जरी आम्ही बसवला ते म्हणे तूच केला बाबा 100% मीच केलेलं आहे पण हा माणूस त्या कारभार करण्यास पात्र नाही आहे.
हे मी त्यांना अनेक वेळा ओरडू सांगितलं. आमच्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांनाही सांगितलं का तुम्ही निधीत आणत नाही, आलेल्या निधी कुरतडून खाऊ राहिले, विकास कसा करायचा. साधा 2.5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्याची जेव्हा वेळ आलेली होती तेव्हा नगरपंचायतला नगर उत्थानमधून काही निधी 2-2.5 कोटी प्राप्त झालेले होते. ह्या अध्यक्ष उपाध्यक्षांनी काय करावं, आपल्या स्वतःच्या वार्डला कुठल्या प्रकारचे ठराव झाले नव्हत्या, स्वतःच्याच वार्डला ते निधी टाकून घेतला. मग जर अशी परिस्थिती आम्ही नगरसेवकांनी काय करायचं, आम्ही आमच्या वार्डचा विकास कसा करायचा. हे दोघंच जर त्यांच्या हातात कागद आहे, त्यांच्या हातात सत्ता आहे, CEO आहे, त्यांच्या ताब्यामध्ये ते पाहिजे तसे ठराव करू घेणार, मग आम्ही लोकांनी कामकाज करायचं कसं. मग त्याच्यामुळं सर्व नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष होता का वार्डमध्ये कामं झाले नाही. याचं कारणच हे दोघं होते का यांना जे सहकारी आहे त्यांना समजून उमजून कसं कामकाज करायचं, काय करायचं याच्याबाबत त्यांनी कधीच विचारविनिमय केला नाही, म्हणून ते प्रकरण घडलं. आता जे बाळासाहेब भ्रष्टाचारात ज्या मुद्द्यात सापडले, 2024ला आलेला निधी बाळासाहेबांनी अजिंठ्यावर कधीच घेतला नाही, कधीच घेतला नाही. का हो, शासनाचा निधी आला तर काय प्रोटोकॉल आहे, तुम्ही पहिला तो विषय घ्या, सभागृहात चर्चा करा आणि मग काम ठरवा. बाळासाहेबांनी तो निधी 2026पर्यंत दडपून ठेवला. आणि मधी परिस्थिती दिवाळीच्या काळामध्ये कसं थोडंसं लोक दुर्लक्ष करतात ना, त्या काळामध्ये अचानक शरद नवले आणि बाळासाहेब वडजे दोघांनी 20-20 लाख रुपये आपल्या वार्डमध्ये टाकून घेतले. त्याचा कुठल्याही प्रकारचा ठराव नाही, कधी मिटिंगमध्ये विषय नाही, काहीच नाही. आणि अशा प्रकारचं काम सुरू झाल्यावर आम्ही त्यांच्याविरुद्ध तक्रारी केल्या. त्याच्यात पक्षविरोधी कारवायांचा काय संबंध आहे सांगा बरं. काय जर अरे पक्षाकडं आम्ही सांगितलं का बाबा यांनी असं केलं आहे, इथं केलं आहे, एक सभा अक्षरशः 14-5ची सभागृहात झालीच नाही. बाळासाहेब चांदवडला होते ना तिकडं, शरद नवले नाशिकला का पुण्याला होते आणि शीतल वैद्य शाळेवर होत्या. यांनी इथं खोटी मिटिंग आणि त्या मिटिंगमध्ये 3 कोटीचे टेंडर होते, 3 कोटीचे टेंडर यांनी बोगस मिटिंग सभागृहात न घेता यांनी मंजूर केले. मग आम्ही ऑब्जेक्शन घेणं चुकीचं आहे का, त्यांच्याविरुद्ध आम्ही जे ऑब्जेक्शन घेतलं चुकीचं आहे का आमचं का. ते अशा भ्रष्ट कारभाराला, कारण ऑलरेडी शहरातले नागरिक काय म्हणतात, नगरसेवकाच्या नावाने लोक ओरडतात का नगरसेवक काय करतात नगरसेवक. पण अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी इथं धडाक्या धरला, आम्ही विषय मांडणार, ते काय मंजूर करणार नाही. त्यांनी अशा प्रकारचं कामकाज चालू केल्यामुळं बाळासाहेबांना या पदावरून काढून टाकलं पाहिजे. त्यांना आता माझ्याकडे वेगळे शब्द, काढून टाकलं पाहिजे का हा माणूस ह्या पदावर बसण्याच्या लायक बिलकुल नाही आहे. तुम्हाला कोणाला शहरातल्या नागरिकांना ते भेटले असतील, तुम्ही काही समस्या सांगितल्या असतील, ते तुम्हाला कधीच नाही म्हटले नसतील, पण त्यांनी कधी केलं पण नाही. साधा नगरपंचायत ह्या चौका गांधी चौकामध्ये 3 महिने झालेत खांबळा बदलला, अजून बल्ब नाही आहे त्याच्यावर. नगराध्यक्ष येत नाही इकडं. हां, एका कर्मचाऱ्यावर वचक नसलेला हा माणूस होता आणि कर्मचाऱ्यांना वचक नसल्यामुळे कुठल्या प्रकारचा नगरपंचायतच्या कारभाराला शिस्त नव्हती, आनागोंदी कारभार होता, आनागोंदी. 7,500 झाडं लावलेत. त्यांना विचारा प्रश्न, बाळासाहेब तुमचे 7,500 झाडं कुठे आहेत, कुठे झाडं तुमचे, कुठं झाडं गेलेत. असा अत्यंत असे भ्रष्ट कारभार बाळासाहेबांनी इथं सुरू केलेला असल्यामुळे प्रचंड असंतोषातून आज त्यांच्यावर अविश्वास आला आणि तो सर्व 12 नगरसेवकांनी एकमताने मंजूर केलेला आहे. तुम्ही हे सगळं एवढं जे सगळं सांगताय आता मगापासून आम्हाला, मग तुम्ही नेत्यांकडे समजा वैभव असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री वैकी पाटील असतील, यांना या संदर्भात कधी सांगितलं नाही का. हो, त्यांना आम्ही भाऊंना तर अनेक वेळा सांगितलं. भाऊंनी मला सांगितलं होतं का पिचड साहेबांच्या वर्षश्राद्धानंतर मी यांना काढून टाकतो का, त्यांना मी सूचना केलेली आहे. माझ्या सूचनेची वाट बघायची नाही, तुम्ही राजीनामा द्यायचं. पण तसं काही घडलं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही भाऊंना भेटलो आणि भाऊंनाही सांगितलं की भाऊ आता याच्यावर लक्ष घालण्याची वेळ आलेली, तुम्ही बाळासाहेब चुकीचं सांगतात तुम्हाला का भाऊ अशी परिस्थिती नाही, इथं उलटं आहे, खाली आपला एक नगरसेवक निवडून येणार नाही, आपल्या पक्षाची अशी स्थिती निर्माण झाली आहे आपल्या गावामध्ये, त्याच्यावर लक्ष घालायला बाळासाहेबांना तातडीनं काढलं पाहिजे आणि तुम्ही 5-50 कोटी रुपयाचा निधी शहरासाठी आणला पाहिजे, हे भाऊंना मी घरी जाऊन सांगितलेले. पण भाऊंनी त्याच्यानंतर त्या गोष्टी दुर्लक्ष केल्यामुळं आणि बाळासाहेबांनी हा जो भ्रष्टाचार 40 लाख रुपयाचा रस्ता आंदोलन ते केलं होतं, त्याच्यावर दखल घेणं तातडीनं आवश्यक असल्यामुळं आम्ही थोडंसं बंडाच्या स्वरूपात केलं आणि त्याच्या तक्रारी केल्या. त्याच्यामुळं ही वेळ आली आजची. भावी नेतृत्व कोण करणार आहे. भावी आता आम्ही तर ठरवलेले सोनालीताई नाईकवाडे या अध्यक्ष होणार आहेत. सर्व नगरसेवकांनी आम्ही मुळातच पहिलीच चर्चा केली, कारण त्या नगराध्यक्ष होत्या, त्या मानाने यांच्या मानाने त्यांचं काम फार वर होतं. पण काय केलं, भाऊंनी यांना शब्द दिला होता बाळासाहेबांना का बा तुम्हाला 1 वर्षानंतर मी अध्यक्ष करतो. अहो यांचं स्वप्न पूर्ण करायला आम्ही गेलो आणि आज आम्हाला ही वेळ आली. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायला बाळासाहेबांनी आम्हाला पायाखाली घेतले, काय सांगू. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर,
स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.